या कार्यक्रमास उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. सुरुवातीस ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या आत्म्यास देव सद्गती देवो अशी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत व्यक्त करतो. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेच्या 127व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून मला आमंत्रित केल्याबद्दल मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. भारतात आणि त्यातही मराठी भाषेच्या संदर्भात काम करणारी एखादी संस्था 100 वर्षापेक्षा जास्त काळ तिचं विसर्जन न होता ती टिकून आहे हा खरा चमत्कारच आहे. आणि त्यातून अशी परंपरा राखून आणि तरीही वर्धिष्णू असलेली संस्था ही खरी पाश्चात्य संस्कृतीची मक्तेदारी वाटावी अशी आज अवस्था आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय ही संस्था टिकून आहे एवढंच नाही तर ती सातत्याने वाढते आहे, काळाशी जुळवून घेत बहरते आहे. पूर्वी पुस्तकं टिकवून ठेवण्यासाठी काय काय खटाटोप करायला लागायचे. सूर्यप्रकाशापासून दूर ठेवायचं, प्राणवायू नियंत्रण, तापमान नियंत्रण, रासायनिक प्रक्रिया अशा खूप खर्चिक आणि किचकट गोष्टी आवश्यक होत्या. नंतर सूक्ष्मचित्रफीत म्हणजे मायक्रोफिल्मिंग आली. नंतर सध्या क्रमांकरूप किंवा डिजिटायझेशन ही जास्त टिकाऊ पद्धत आली. मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे 18 लाख पानांना क्रमांकरूप किंवा डिजिटाईज करण्यात आलेलं आहे असं मला सांगण्यात आलं. याबद्दल पुढील पिढ्या तुमच्या नक्की ऋणात राहतील यात शंका नाही. सर्व मराठी ग्रंथसंग्रहालयांनी एकत्र येऊन या किचकट कामांची द्विरुक्ती टाळण्यासाठी नियोजन केलं हे ऐकून तर आनंद झाला आणि गहिवरून आलं. मराठी म्हटलं की पूर्वी टोपलीतील खेकड्यांचं उदाहरण दिलं जायचं. एक वर जायला निघाला की दुसऱ्यानं तत्परतेनं त्याचे पाय ओढून कोणीही वर जाणार नाही याची खबरदारी घेणाऱ्या खेकड्यांचं मानवरूप म्हणजे मराठी माणूस असं सांगितलं जात असे. मराठी ग्रंथसंग्रहालयांनी केलेलं हे समन्वयी काम बघितलं तर एकत्र येऊन मोठाली कामे सहजतेने करणाऱ्या मुंग्या हे नवीन रूपक वापरावं लागेल. समाजाचा आणि खास करून तरुण वयाचा यात सहभाग वाढला तर या मुंग्यांबद्दल किडी किंवा किडामुंगी असं न म्हणता मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी हे आपण प्रत्यक्षात आणू शकू. ग्रंथसंग्रहालयांच्या व्यवस्थापन समितीच्या या प्रयत्नात त्यांना उदंड यश लाभो या सदिच्छा. या कार्यक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून याल का हे जेव्हा वासंती वर्तकांनी विचारलं तेव्हा माझ्या मनात काय काय येऊन गेलं हे तुम्हाला सांगायलाच हवं. मी याच संग्रहालयाच्या वास्तूत 2 कार्यक्रम केलेले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आजपर्यंत कोण कोण आले होतं हे वाचलेलं आहे. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही नावं त्यात होती आणि ती नावं ऐकूनच छाती दडपून गेली होती. मी वासंती त्यांना हो तर म्हटलं पण नंतर थोडी भीती वाटू लागली. बोलण्याची भीती नव्हती पण मला वाटायला लागलं की कार्यकारी समितीच्या एखाद्या सभेत येऊन साक्षात लोकमान्य टिळक अवतरणार आणि विचारणार, ग्रंथसंग्रहालयाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ज्याने एखादा ग्रंथ तर सोडाच पण एक पुस्तक पण लिहिलेलं नाही त्याला तुम्ही प्रमुख अतिथी म्हणून बोलावता. पूर्वी आम्ही सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा अग्रलेख लिहिला होता. त्याच धर्तीवर आता या समितीचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख यायची वेळ आली आहे. घाबरू नका. पुढे जरा विचार करून लोकमान्य म्हणाले असते, सांप्रत असे विचारणारा कोणी संपादक आम्हाला दिसत नाही. आम्ही जे लिहिले त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारून कारावास पत्करला. सध्या अग्रलेख मागे घेणारे संपादक आहेत. या काळात ग्रंथकार नसलेले प्रमुख तेच प्रमुख अतिथी म्हणून बरे. हे सगळं मनात आलं खरं. एकदा असाही भास झाला की या संस्थेच्या वर्धापन दिनाला प्रमुख अतिथी म्हणून आलेली सगळी महान मंडळी मला येऊन विचारत आहेत, का तुला बोलावलं असेल बरं, तुझी योग्यता काय आहे, असं करण्याचं एक तरी कारण सांग. मी विचार करून त्यांना सांगितलं आणि त्यांनाही ते पटलं. ते कारण असं की सध्याच्या काळात कोरोना नावाच्या विषाणूनं धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि एकत्र जमून हा सोहळा होणार नाही हे नक्की. अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आभासी जगात हा सोहळा होणार आहे. या भयानक संकटावर उहापोह होणं गरजेचं आहे. त्यावर एकही ग्रंथ सोडा, एखादं साधं पुस्तक नाही, पॅम्पलेट पण नाही आहे. मराठीत तर नाहीच नाही. मी या विषयावर डॉक्टर असल्यामुळे संवाद साधू शकतो. म्हणून या आभासी जगातील सोहळ्यासाठी या काळात मी हे पद स्वीकारलं आहे.
तर करोना किंवा कोविड-19 म्हणजे एक विषाणू आहे. आठवत असेल की काही वर्षांपूर्वी स्वाईन फ्लू नावाच्या विषाणूनं अनेकांचे बळी घेतले. करोना हा त्याचाच भाऊ. जीवाणू आणि विषाणूमधला फरक काय हे जाणून घेतलं तर आपल्याला आज नक्की काय करायला पाहिजे हे कळेल. जीवाणू म्हणजे जीव असलेला अणू. विषाणू म्हणजे फक्त कवचधारी गुणसूत्र. त्यांच्यात स्वतःची चेतनाशक्ती नसते. जेव्हा हे शरीरात शिरतात तेव्हा ते शरीराची चेतना किंवा प्राणशक्ती वापरून जिवंत होतात. आता समजा शरीरात विष गेलं तर विषही काही आपली चेतनाशक्ती किंवा प्राणशक्ती वापरत नाही. ते आपल्या संख्येमध्ये वाढ करू शकत नाही, पण त्याचे रासायनिक परिणाम घडून येतात. तेव्हा विषाणू हा जीवाणू आणि निर्जीव रासायनिक द्रव्य यांच्यामध्ये कुठेतरी असतो. स्वतःची प्राणशक्ती नाही, त्यामुळे निर्जीव, पण प्राणशक्तीच्या संपर्कात आला तर मात्र त्याच्यात सजीव होण्याची क्षमता असते. आता हे माहिती करून घेतलं की या रोगप्रतिकारशक्ती कशी डेव्हलप करायची ते पाहूया. शरीरात जीवाणू आणि विषाणू यांचा प्रवेश झाला तर प्रथम त्यांना ओळखता तर यायला हवं. दुसरी पायरी म्हणजे त्यांना पकडता यायला हवं. तिसरी पायरी ही त्यांच्यातली प्राणशक्ती खेचून घ्यायला हवी. चौथी पायरी त्यांचं पार्थिव शरीराबाहेर टाकायला हवं. यासाठी जो कच्चा माल लागतो तो म्हणजे अन्न घटक आणि प्राणवायू. सैन्य सगळी पोटावर चालतात असं म्हणतात. शरीराच्या आतील भागात या विषाणूंची लढण्यासाठी प्रोटीन्स आणि विटॅमिन्स हे सैनिक असतात. तसंच या शरीरामध्ये प्राणवायू हे शस्त्र असतं. पण जंतूंच्या लढाईचे नियम थोडे वेगळे आहेत. सुरुवातीचा हल्ला हा नेहमी अगदी थोडक्या मोजक्या सैन्याकडून होतो. एकदा का शरीरात प्रवेश मिळाला की मग प्रचंड गतीने नवीन सैनिक जन्माला घातले जातात आणि मग युद्धज्वर अंगी भिनतो. लढाई चालू होण्याआधी जर सुसज्जता असेल तर जंतू शरीरात शिरले तरी ते लढाई करण्याइतकी सेना निर्माणच करू शकत नाहीत. याला म्हणतात रोगप्रतिकारशक्ती. दुर्दैवाने ही प्रत्येक जीवाणू आणि विषाणूसाठी वेगवेगळी निर्माण करायला लागते. आपण जेव्हा लस घेतो तेव्हा त्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची कृती लिहून घेतो आणि ती स्मृतीत ठेवतो. पुढे कधीही तो जीवाणू किंवा विषाणू शरीरात आल्याचं कळलं तर शरीराकडे त्याच्यावरचा उपाय तयार असतो. सैन्य पोटावर चालतंय जरी खरं असलं तरी त्या सैन्याला सेनानायक लागतो. निर्णायकी सैन्य नुसत्या आयुधांवर विसंबून लढू शकत नाही. रोगप्रतिकारशक्तीसाठी प्राणशक्ती हे सेनानायकाचं काम करतं. या प्राणशक्तीवर नियंत्रण, तिला हवे तेव्हा हव्या त्या प्रमाणात हवी तिथे वापरण्याचं कसब म्हणजे प्राणायाम. विषाणूजन्य आजारात जिथे शत्रू आपलीच प्राणशक्ती वापरून आपल्यावर हल्ला चढवतो तिथे प्राणायाम शिकणे, प्राणायामाची प्रॅक्टिस करणं हे अत्यावश्यक आहे. जीवनशैलीजन्य आजार म्हणजे मधुमेहासारखे आजार आणि वाढतं वय यांच्यामध्ये निसर्गतःच प्राणशक्तीचा संचय कमी होत जातो, म्हणून रोग होण्याची शक्यता जास्ती असते. तसंच माणूस जर टेन्शनखाली असेल तर त्याची प्राणशक्ती विखुरलेली राहते आणि त्यामुळे रोगाशी होणाऱ्या लढाईत विषाणू जिंकण्याची शक्यता जास्ती असते. म्हणून या कोरोनाच्या लढाईमध्ये तणाव नियंत्रण, प्राणायाम आणि आहार व्यायाम हे औषध आणि लस यांच्या बरोबरीने अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. आता तुम्ही विचाराल की या सगळ्यांचा ग्रंथ आणि वाचनाशी काही संबंध आहे का? गुगल आणि इंटरनेट आजकाल सगळे वापरतात. तिथे जाऊन वाचा. रीडिंग बुक्स, इफेक्ट ऑन लॉंगेविटी आणि कंसामध्ये पबमेड टाईप करा. पबमेड का तर खरं अनेकांनी पडताळून पाहिलेलं संशोधनच इथे सापडतं. नाहीतर आजकाल व्हॉट्सॲप किंवा इतर युनिव्हर्सिटीजमधनं वैयक्तिक अनुभव, खरे खोटे सिद्ध न करता येणाऱ्या अनेक गोष्टी असा भडीमार चाललेला असतो. त्यांना इथे थारा नसतो. तर या संशोधनात असं दिसून आलं की नियमित पुस्तकं वाचणारे लोक जास्ती निरोगी असतात आणि जास्ती काळ जगतात. भान विसरून पुस्तकात बुडून जाणं हाही तणाव नियंत्रण आणि प्राणायामाचाच एक भाग आहे. संस्कृती आणि भाषा यांच्या संवर्धनासाठीच नव्हे तर निरामय आयुर्मानाच्या संवर्धनासाठी देखील ग्रंथवाचन आवश्यक आहे. पण ही माहिती लोकांना पोचली पाहिजे. मराठी ग्रंथसंग्रहालय यासाठी ग्रंथ उपलब्ध करून देऊन नुसती मनाचीच नव्हे तर आरोग्याची देखील मशागत करीत आहे. असं म्हणतात की तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकता पण त्याला पाणी पाजू शकत नाही. आता आपल्या ग्रंथसंग्रहालयाची घरपोच पुस्तक योजना ही तशी आहे.
पण त्याचा वापर वाढवण्यासाठी काय उपाय करता येतील याच्यावरही विचार व्हायला हवा. आजकालचं जग असं आहे की आपली संस्कृती, आपली भाषा ही टिकवून ठेवायची असेल तर घोड्याला पाण्यापर्यंत नेऊन त्याचं तोंड पाण्यात घालून त्याला पाणी पाजताही आलं पाहिजे. तर याच्यासाठी काय करता येईल? तर आजकाल यशासारखं दुसरं यश नाही असं म्हणतात. यशस्वी माणसांच्या, खास करून मराठी यशस्वी माणसांच्या यशाचं सूत्र वापरून बघायला तरुण पिढी नक्की उत्सुक असेल. तेव्हा यशस्वी लोकांनी आपल्या यशात अभ्यास आणि इतर ग्रंथवाचनाचा कसा आणि किती फायदा झाला हे उदाहरणासकट दाखवून दिलं तर लोकांचं ग्रंथवाचनाचं वेड वाढेल. आणि वेड वाढल्याशिवाय व्यासंग घडत नाही. जर आपल्याला ध्येयवेडी व्यासंगी पिढी घडवायची असेल तर ग्रंथ उपलब्ध असणं आणि त्याचा वापर करण्यासाठी वाचक असणं हे दोन्ही महत्त्वाचं आहे. डॉक्टर कार्व्हर म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर म्हणायचे की नुसतं अधिक पीक काढायला शिकवून उपयोग नाही, त्या पिकाला बाजारपेठेत स्थान कसं द्यायचं हे पण कृषी संशोधकांनीच शोधलं पाहिजे. आता ग्रंथसंग्रहालयानं ग्रंथ निर्माण करून ग्रंथ गोळा करून पीक तर भरपूर घेतलं आहे. आता त्याला बाजारपेठेत स्थान मिळवून देणं ही महत्त्वाची जबाबदारी आहे. शरू रांगणेकरांच्या व्यवस्थापन या विषयावरील पुस्तकात कबीराचे दोहे बऱ्याच ठिकाणी येतात आणि त्यांनी दाखवून दिलं की कबीराचे दोहे माहिती असतील तर व्यवस्थापनातील खाचाखोचा समजून घ्यायला मदत होते. काही व्यवस्थापन शिकणारे विद्यार्थी रांगणेकरांची पुस्तकं वाचून कबीर वाचायला लागले आणि कबीर समजावून घेताना इतर अनेक विषय वाचू लागले. इथे मला परदेशातील काही लायब्ररीचे अनुभव समोर ठेवल्याशिवाय राहवत नाही. वॉशिंग्टन DC एक लायब्ररी आहे, तिथे मी होतो. त्या लायब्ररीमध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि रिटन मटेरियल असं प्रचंड भांडार होतं. तिथे विरंगुळा म्हणून मी भीमसेनजींचा मिया मल्हार ऐकलेला आहे. पासपोर्टची नुसती कॉपी दाखवली. अजूनही स्टुडंटचं आयडेंटिटी कार्ड यायचं होतं तरीही एका वेळेस 4-5 पुस्तकं घरी आणता आली. विद्यार्थ्यांसाठी मेंबरशिप फुकट. आणि पुस्तकं किती दिवसात परत करायची असं विचारलं तर तिथली मुलगी मला हा काय वेडा माणूस विचारतोय. तिने सांगितलं आफ्टर यू फिनिश रीडिंग. मला लहानपणच्या 7 दिवसात पुस्तकं परत केली नाही तर दंड आकारण्यात येईल ही सूचना आठवली. जॉन्स हॉपकिन्समध्ये असताना एकदा मला एक लेख हवा होता. तो लायब्ररीत नव्हता. दुसऱ्या संध्याकाळी तो लेख स्वीडिश लायब्ररीतून मागवून स्वीडिशमधून इंग्रजीत भाषांतरित करून माझ्या हातात देण्यात आला. वर तुम्हाला 2 दिवस संदर्भासाठी थांबावं लागलं म्हणून दिलगिरी व्यक्त केली गेली. जसं म्हणतात ना की घर म्हणजे 4 भिंतींच्या आतली जागा नाही किंवा त्या भिंतींच्या आत केलेलं सुंदर इंटिरियर नाही. घरातील माणसं त्या घराला घर पण देतात, त्याच्यात जीव ओततात. ग्रंथसंग्रहालय हे देखील असंच जिवंत असायला लागतं. विविध विषयांवरील ग्रंथांची व्यवस्थित मांडणी करून पुरत नाही. जिवंत माणसांना काय माहिती हवी आहे ती माहिती देताना ज्ञानाची कवाडं उघडण्यासाठी उद्युक्त करणारी माणसं आणि मांडणी जिथे असते ते खरे ग्रंथालय. तिथे माणसं माहितीसाठी येतात आणि ज्ञानाकडे आकृष्ट होतात. परदेशात अनेक लायब्ररीमध्ये तुम्ही शहराबद्दलची माहिती विचारू शकता, बस रूट विचारू शकता, त्या शहरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती मागता. माणसांचे पाय तिथे एकदा यायला सरावले की मग त्यांचे पाय आणि त्यांचे डोळे ग्रंथाकडे वळायला लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा परिणाम आपल्या ग्रंथसंग्रहावर आणि ग्रंथ वाचनावर होत असतो. आजकाल दृकश्राव्य माध्यम आणि चित्रमय पुस्तकांमुळे शब्दातून मनचित्र उभं करण्याची कला नाहीशी होते. त्याच्यामुळे एकूणच कल्पनाशक्ती आणि स्वप्न बघण्याची कला देखील हरवत चालली आहे असं म्हणतात. याचाच पुढचा परिणाम म्हणजे कल्पनेला शब्दरूप देणं ही कलाही नाहीशी होते. मन कल्पनेत रमतं. मनातल्या कल्पना आणि स्वप्न शब्दरूपात आल्याशिवाय त्या प्रत्यक्षात येऊ शकत नाही. अनेकदा तर 2 किंवा 3 कल्पनांचा सेतू बांधल्याशिवाय किंवा अनेकांशी डिस्कस केल्याशिवाय नवनिर्माण होत नाही. निर्माण होणारी गोष्ट कदाचित उत्तम संगीत रचना असेल किंवा एखादा ग्राउंड ब्रेकिंग शोध असेल. हे सेतू उभारण्याचं काम शब्द करतात. शब्दांच्या छटा, संपूर्ण कल्पना दुसऱ्यांपर्यंत पोचवण्याचे कसब हे निर्माण करण्याची सवय ही सततच्या वाचनानंच लागू शकते. भारतात लिखित ज्ञानापेक्षा मौखिक ज्ञान आणि ते मुखोद्गत करण्याकडे जास्त भर असावा. लिखित ज्ञानाचा गैरवापर होऊ शकतो म्हणून कदाचित ही पद्धत आली असावी. पण यात ज्ञान संक्रमित करण्याची साखळी कुठेतरी तुटली तर ते ज्ञानच लुप्त होऊन जाऊ शकतं. याचं प्रत्युत्तर आपल्या संस्कृती इतकं आणखी कुठेही सापडणार नाही. प्रत्येकानं मुळातूनच चाक शोधून काढण्याची गरज नाही अशी एक इंग्रजी म्हण आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान देण्यासाठी गुरुला ग्रंथांची जोड असेल तर काम खूप सोपं होतं. जगातील ग्रंथसंग्रहालयांचा इतिहास वाचला
त्या मातीच्या तुकड्यावर लिहून ठेवलेल्या